नमस्कार. शोले चित्रपटातला तुम्ही तो सुप्रसिद्ध डायलॉग ऐकला असेल, तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला गब्बर बसंतीला म्हणतो, "जब तक तुम्हारे पैर चलते रहेंगे, तब तक इसके सीने में जान रहेगी." असाच एक डायलॉग म्हणायला हरकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा सोशल मीडियावर समोर आला आहे. भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटलंय, की जोपर्यंत भारत रशियाकडून तेल घेणं थांबवणार नाही, तोपर्यंत अतिरिक्त टॅरिफ तर द्यावाच लागेल. ट्रम्प हे सातत्यानं भारतावर का दबाव आणतायत की रशियाकडून तेल खरेदी भारतानं करू नये? त्यामागे ट्रम्पचा काय हेतू आहे? भारताने त्यावर काय उत्तर दिलं आहे? पटकन या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. तर झालं असं की ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो तर ते पैसे जे रशियाला मिळत आहेत त्या पैशाचा वापर रशिया युक्रेन विरुद्ध युद्ध करण्यासाठी करतोय. जे देश रशियाकडून तेल खरेदी करतायत ते अप्रत्यक्षपणे रशियाला युक्रेन विरुद्ध बळकटी देत आहेत युद्ध पुढे कंटिन्यू करण्यासाठी, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते सर्वांना धमक्या देत सुटले आहेत आणि भारताला सुद्धा त्यांनी धमकी दिली आहे. आत्ताच हल्ली ट्रम्प यांनी दावा केला होता की पंतप्रधान मोदींशी त्यांचं बोलणं झालं आणि मोदींनी त्यांना आश्वासन दिलं आहे की ते रशियाशी तेल खरेदी करणार नाही, असा दावा केला आहे ट्रम्प यांनी. मात्र भारताने तो दावा फेटाळून लावलेला आहे आणि भारताचं म्हणणं आहे यावर की काहीही झालं तरी भारतीयांच्या आणि भारत देशाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी किंवा भारताचं हित ही आमची प्रायोरिटी आहे. त्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते आम्ही कुठल्याही दबावात येऊन आम्ही ते बदलणार नाही, ते आम्ही घेत राहू, असं भारताने म्हटलेलं आहे. तर ट्रम्प यांना यावर प्रश्न विचारला तर त्यांनी म्हटलं की जर भारताचं म्हणणं असं असेल किंवा भारताची ही भूमिका असेल तर त्यांना टॅरिफ तर द्यावाच लागेल. तर आता भारत यावर अडलेला आहे आणि तिकडे ट्रम्प धमक्या देत आहेत. त्यामुळे नुकसान नेमकं कुणाचं होतं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रम्प यांचा जो काही दबाव तंत्राचा वापर सुरू आहे त्यातून जागतिक मंदी वाढलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.